नाशिकमध्ये गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस कारवाई केली आहे। गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या 2 इसमांना जेरबंद करत मोठी कामगिरी बजावली आहे। नाशिक शहरात गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच गुन्हे शाखा नाशिक शहर यांना अग्निशस्त्र हत्यारे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनांनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं कारवाई केली। गस्त घालत असताना पोलीस हवालदार प्रवीण केदारे यांना दिनांक 7/5/2026 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लोकनेते उत्तमराव कांबळे उद्यान सायकल सर्कल कॉलेज रोड नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकानं सापळा रचला। गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार प्रवीण केदारे, पोलीस नायक तुषारदास चौधरी, पोलीस नायक गौरव सानपडे यांचे पथक घटनास्थळी सापळा रचून थांबले होते। दरम्यान एक इसम त्यांच्याकडील ॲक्टर मोपेड गाडीवर सायकल सर्कल येथे येऊन ग्राहकाला देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करत असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी तात्काळ धाड टाकत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला। यावेळी पोलीस पथकानं तात्काळ पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि मोपेड गाडी जप्त करण्यात आली। ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे विवेक विजय कोटकर, वय 20 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 9, वैद्य अपार्टमेंट, सेवाकुंज, पंचवटी, नाशिक, रोहित उर्फ आदित्य प्रभाकर जाधव, वय 20 वर्ष, राहणार आनंद मंगल सोसायटी हाऊस, सचिन निकम यांची रो हाऊसमध्ये भाड्याने, भवतरंग, शिवाजीनगर, नाशिक अशी आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शेरमाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, पोलीस नायक प्रवीण केदारे, पोलीस नायक गौरव सानपडे, पोलीस नायक तुषारदास चौधरी, पोलीस नायक सुजित जाधव, पोलीस हवालदार भगवान येवले, पोलीस नायक मुकेश गांगुर्डे, पोलीस नायक वनस्थळ भोसले, पोलीस नायक विजय नवले यांनी ही कारवाई केली आहे। नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक।